नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 19. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया भाग 19. माझ्या हातात ना जॉब होता ना पैसे होते आणि निखिलचा सुद्धा काही पत्ता नव्हता. निखिलला कॉल केले, त्याने रिसीव नाही केले. तिथल्या आणि इथल्या टाईममध्ये बरंच अंतर आहे. कदाचित आता तिथे रात्र असेल म्हणून मग मी त्याला मेसेज केला. माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला त्याच्याशी लगेच बोलायचं आहे म्हणून. पण त्याचा रिप्लाय नाही आला. 2-3 दिवस होऊन गेले होते. निखिलशी कॉन्टॅक्ट होत नव्हता. तो ज्या फ्लॅटमध्ये राहायचा त्याच्या मालकाशी मी कॉन्टॅक्ट केलं. त्याने मला सांगितलं की तो निखिलला ओळखत नाही. निखिल त्याच्या भावाचा मित्र आहे म्हणून त्याने तो फ्लॅट राहायला दिला होता. मी त्याच्याकडून त्याच्या भावाचा नंबर घेतला आणि त्याला कॉल केला. तेव्हा मला समजलं की निखिल एका मीटिंगसाठी गोव्यामध्ये येणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. अजून काही त्याला माहीत नव्हतं. निखिलकडून मी हॉटेल गोल्डनविषयी बऱ्याच वेळा ऐकलं होतं. तो गोव्यामध्ये गेल्यावर त्याच हॉटेलमध्ये थांबायचा. मी 1 आठवड्याने गोव्याला पोचले आणि हॉटेल गोल्डनमध्येच थांबले. 3 दिवस झाले तरी निखिल आला नव्हता. मला आता खूप टेन्शन आलं होतं. काहीही करून निखिलला भेटायचं होतं मला. त्याच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागला होता माझा. माझ्या मनात नाही ते विचार येत होते. मला निखिलने फसवलं तर नाही ना, हा विचार मला हेलावून सोडत होता. जीवाची तगमग होत होती, जी निखिलला भेटल्याशिवाय शांत होणार नव्हती. मी निखिलच्या मित्राला पुन्हा कॉल केला आणि निखिलची चौकशी केली. त्यावर तो उद्या येणार आहे असं त्याने मला सांगितलं आणि माझ्या जीवात जीव आला. 2 महिने संपले होते. 3रा महिना चालू झाला होता मला. काही दिवसांमध्ये माझं पोटसुद्धा दिसायला लागेल. त्या अगोदर निखिलबरोबर लग्न करायचं होतं मला. तो करेल ना माझ्याशी लग्न? त्याच्या मॉम डॅडचं तर ऐकणार नाही ना? खूप विचार येत होते माझ्या डोक्यात. त्यातच मला खूप त्रास होत होता. सारखी चक्कर येत होती. पोटात काहीच खाल्लेलं थांबत नव्हतं. सारख्या उलट्या होत होत्या. माझं जीवनाकडे लक्षच नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी लक्ष ठेवून होते. मला निखिल दिसला, पण तो पाठमोरा होता. तो वरती रूमकडे जात होता. मी त्याला आवाज दिला, पण बहुतेक त्याला ऐकू नाही गेला. मी त्याच्या पाठीमागे गेले, पण माझा स्पीड बेताचा होता. तो एका रूममध्ये गेलेला मी पाहिलं. मी त्या रूमच्या डोअरवर नॉक केलं. अनु, तू इथे? व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. ये आत ये. त्याने मला आत बोलावलं. लव यू अनु अँड आय मिस यू बॅडली. तो मला मिठीत घेत म्हणाला. लव यू टू. माझे डोळे वाहत होते. बराच वेळ आम्ही दोघेही मिठीत बंदिस्त होतो. अनु, तू ही काय हालत केली आहे स्वतःची? तुला काही त्रास होतोय का? चेहरा बघ कसा निस्तेज झालाय तुझा. तुझे गोबरे गाल आत गेले आहेत. काय झालं अनु? आणि तू इथे गोव्यामध्ये कशी काय? निखिल प्रश्नावर प्रश्न विचारत होता. तुझ्यामुळे, मी बोलले. तो अविश्वासाने फक्त माझ्याकडे बघत होता. अनु, काय झालं? माझं काही चुकलं का? तो माझ्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघत बोलला. मग तुला साधा एक कॉल रिसीव करता येत नाही? किती मेसेज केले पण रिप्लाय नाही. शेवटी तुला शोधत आले इथपर्यंत. मी नाराजीच्या सुरात बोलले. सॉरी, आय एम रिअली सॉरी डार्लिंग. पण काय करू? अगोदर मॉमच्या टेन्शनमुळे मोबाईलकडे लक्ष नसायचं. ती बरी झाल्यावर पुन्हा मॉम आणि डॅड दोघांनीसुद्धा मला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांना आवडलेल्या मुलीबरोबर मी लग्न करावं म्हणून ते फोर्स करत होते. असाच एक दिवस त्यांनी मला न विचारता त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना बोलावलं. पाहुणे गेल्यावर माझं आणि डॅडचं थोडं भांडण झालं आणि त्यातच मी रागात मोबाईल खाली फेकला. माझा मोबाईल पूर्ण खराब झाला होता. हे बघ, हा नवीन सेल घेतला आहे मी, पण तुझा नंबर नव्हता माझ्याकडे. ही मीटिंग झाली की मी लगेच मुंबईला तुझ्याकडेच येणार होतो. अनु, खरं सांग, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? तुला असं कसं वाटलं की मी जाणून बुजून तुझे कॉल घेत नाही? निखिल म्हणाला. सॉरी निखिल, मी तुला खूपच चुकीचं समजले. पण काय करू? माझ्या जागी तू असता तर तूही असाच वागला असतास निखिल. माझी सिच्युएशनच तशी होती, मी म्हणाले. म्हणजे नीट काय ते सांग अनु, निखिल म्हणाला. निखिल, मी प्रेग्नंट आहे. मी एका दमात सांगितलं. काय? तो जोरात ओरडला. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन समजत नव्हते. मग आता अबॉर्शन?
तो बोलतच होता की मी मध्येच बोलले. निखिल, तू अबॉर्ट कर असं कसं बोलू शकतोस? हे बाळ आपल्या प्रेमाची निशाणी आहे आणि तू? मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की तू असं काही बोलशील. मी रागात बोलत होते. झालं तुझं बोलून, हे घे पाणी. अशा अवस्थेत इतकं हायपर होणं चांगलं नाही, तो पाणी देत बोलला. मग तुझं असं ऐकून काय बोलायला पाहिजे मी? माझा राग कमी होत नव्हता. अगोदर पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे नाही का? मी म्हणत होतो अबॉर्शनचा तर प्रश्नच येत नाही, लवकरात लवकर आपण लग्न करूया, पण तू अर्धवटच ऐकलं. पुन्हा एकदा मला चुकीचं समजली तू, निखिल बोलला आणि मला शरमल्यासारखं झालं. सॉरी, मी फक्त एवढंच बोलले. अनु, माझ्याकडे बघ प्लीज, अशी रडू नको ना. तू ना रडताना खूप वाईट दिसतेस. प्लीज रडू नको, प्लीज माझ्यासाठी. नाहीतर बाळ म्हणेल खूप बॅड आहे माझा डॅडी, जो माझ्या मम्माला रडवतो. शांत हो आणि सांग, कधी लग्न करूया आपण? तो म्हणाला. तू सांग, मी म्हणाले. परवा. काय परवा? पण एवढ्या लवकर कसं शक्य आहे? आणि मॉम डॅड त्यांचं काय? मी आश्चर्याने विचारलं. मॉम आणि डॅड तयार होणार नाही. इथेच जवळ एक मंदिर आहे, तिथेच करू लग्न. आणि एकदा का लग्न झालं की मॉम डॅडला तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल. तू आराम कर, मी सगळी व्यवस्था करतो, तो म्हणाला. आणि मला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. मी हवेत होते. मी त्याला मिठी मारली. थँक्यू निखिल, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, मला एवढं समजून घेण्यासाठी. थँक्स फॉर एव्हरीथिंग, मी त्याच्या कुशीत शिरत म्हणाले. वेडे, थँक्स तर मी म्हणायला पाहिजे तुला. आता जास्त विचार नाही करायचा. तू आराम कर, मला एक मीटिंग आहे, रात्री उशीर होईल. तू झोपून घे. चल येऊ मी, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी निखिल लग्नाच्या तयारीमध्ये बिझी होता. त्याला मला भेटायलासुद्धा वेळ नव्हता. रात्री उशिरा तो फ्री झाला. माझा डिनर झाला होता, कारण त्याने मला वेळेवर खायला सांगितलं होतं. तशी त्याने मला ताकीदच दिली होती. निखिलने मला त्याने आमच्या लग्नासाठी केलेली शॉपिंग दाखवली. सुंदर पिवळ्या कलरची पैठणी, हिरव्या बांगड्या, बाशिंग, मंगळसूत्र, ज्वेलरी, बरीच शॉपिंग केली होती त्याने माझ्यासाठी, त्याच्याच पसंतीने. सॉरी, तू खूप अशक्त वाटत आहेस म्हणून तुला शॉपिंगला नाही घेऊन गेलो. उगाच तुला आणि बाळाला काही त्रास नको म्हणून. पण तुला आवडली का मी केलेली शॉपिंग? तुझ्या इतकी चांगली नसेल, पण प्रयत्न केला, निखिल नाराज होत म्हणाला. काहीही मनात आणू नको. कोण म्हणतं तुझी चॉईस वाईट आहे म्हणून? मला तर खूप आवडली ही साडी, ही ज्वेलरी, खरंच. आणि हे मंगळसूत्र तर एकदमच छान आहे, एकदम लेटेस्ट डिझाईन आहे, मी म्हणाले. एका स्त्रीला अजून काय पाहिजे असतं? तिचं मन जपणारा, तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करणारा, वेळेला तिची ढाल बनणारा, तिच्या सर्व सुखदुःखात साथ देणारा, न सांगता मनातलं ओळखणारा नवरा. बस एवढंच तर पाहिजे असतं तिला, जे मला मिळालं होतं. निखिल माझी काळजी घेत होता, मला जपत होता, माझ्यावर निस्सीम प्रेम करत होता. असं वाटत होतं जगातली सर्व सुख माझ्या पायाशी आली आहेत. मला आराम करून खूप कंटाळा आला होता आणि निखिलला सोडून रूमवर जायलाही जीवावर आलं होतं. त्याच्या मिठीत शिरून बसायचं होतं मला. निखिल, थांब ना थोडा वेळ माझ्यासोबत. मला तुझ्यापासून जरा पण दूर नाही जायचं आणि रूममध्ये बसून बसून खूप कंटाळा आलाय मला, मी म्हणाले. तुला माहीत आहे, इथे रात्री खूप लोक बीचवर फिरायला जातात. खूप शांत आणि रिलॅक्स फील होतं तिथे वाळूत बसल्यावर, निखिल बोलला. हो, मी पण ऐकलं आहे. इथे रात्रीचं वातावरण खूप आल्हाददायक असतं. सगळीकडे शांतता असते आणि त्या शांततेला भंग करतो फक्त आणि फक्त त्या लाटांचा आवाज. ना कुठली घाई, ना धावपळ आणि नाही कसला स्ट्रेस. खूप रिलॅक्स वाटतं रात्री समुद्रकिनाऱ्यावर. मला पण आवडेल थोडा वेळ तिथे बसायला. आपण जाऊया का प्लीज, मी म्हणाले. नको, तू आराम कर, दगदग होईल नाही तर तुझी, निखिल म्हणाला. काही दगदग नाही होत, दिवसभर आराम केला आहे मी, आता झोपसुद्धा येणार नाही. थोडा वेळ जाऊया ना आपण, मी हट्ट करत होते. नक्की त्रास नाही होणार ना, त्याने विचारलं. हो नक्की, जाऊया ना आपण, मी पुन्हा विचारलं. हो जाऊया, चल, तो म्हणाला आणि आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो. बीच हॉटेलपासून फार लांब नव्हतं म्हणून आम्ही चालतच गेलो. एकमेकांच्या हातात हात गुंफून आम्ही बीचवर चालत होतो. अजिबात वर्दळ नव्हती, एकदम शांतता होती. फक्त आणि फक्त लाटांचा तेवढा आवाज येत होता, जो त्या शांततेला भंग करत होता. आकाश चांदण्यांनी भरून गेलं होतं. त्यांचा चंदेरी प्रकाश पडला होता.
कुणालाही भूल पडावी असं सुंदर मनप्रसन्न करणारं वातावरण होतं ते. अनु, मी जेव्हा जेव्हा गोव्याला येतो ना, तेव्हा रात्री मी बीचवर जातोच जातो. मला इथे बसून लाटांचा आवाज ऐकायला खूप आवडतो, निखिल बोलला. हो खरंच, आज खूप दिवसांनी मला असं शांत वाटत आहे. किती आतुर झाले होते मी तुला भेटायला. आता तू जवळ आहेस तर मन कसं शांत झालं माझं, मी म्हणाले. आता जास्त विचार नको करू, सगळं व्यवस्थित होईल, निखिल माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. निखिल, आपण कुठे चाललो आहोत? आम्ही एकदम सुनसान ठिकाणी पोचलो होतो. तिथे दूरवर कुणीही दिसत नव्हतं. मला जरा भीती वाटली म्हणून मी निखिलला विचारलं. माझ्या फेवरेट प्लेसवर. मी रात्री बीचवर ह्याच ठिकाणी बसतो, ते बघ तिथे. निखिल पुढे बोटाने इशारा करत बोलला. निखिल, पण तिथे कोणीच दिसत नाही. मी त्याच्यासोबत चालत आजूबाजूला पाहत म्हणाले. हो, इथे फारसं कुणी येत नाही. निर्मनुष्य असतो हा भाग बीचचा, म्हणून तर मला आवडतो. ये बस इथे. तो खाली बसला आणि मला बसायला सांगितलं. मी त्याच्या बाजूला बसले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावले होते. आमच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत होते. बराच वेळ होऊन गेला होता. सहज माझं लक्ष घड्याळात गेलं. रात्रीचे 2 वाजून गेले होते. वेळेचं भान राहिलं नव्हतं आम्हाला. निखिल, खूप उशीर झालाय, निघायला पाहिजे आपल्याला, मी त्याला टाईम दाखवत म्हणाले. एवढा वेळ झाला? कळलंच नाही ना. चल निघूया, निखिल म्हणाला आणि उठून उभा राहिला. त्याने माझ्यासमोर हात केला आणि मी तो पकडून उठले. आम्ही पाठीमागे वळालोच होतो की आमच्यासमोर 6 गुंड उभे होते. त्यांनी तोंड कापडाने कव्हर केलं होतं. मी घाबरून निखिलचा हात घट्ट पकडला. आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा, निखिल पुढे निघत म्हणाला. ए चिकने, जितका पण माल आहे तुझ्याकडे तो काढ, त्यातला एक गुंड म्हणाला. आमच्याकडे काही नाही, रस्ता सोड आमचा, निखिल म्हणाला. आणि त्यातल्या दोघांनी निखिलला आणि एकाने मला त्यांच्याकडे ओढलं. निखिलला दोघांनी पकडलं होतं. तो सुटण्याचा प्रयत्न करत होता. मी हेल्प म्हणून ओरडायला सुरुवात केली तसं त्यातल्या एकाने चाकून माझ्यासमोर धरला. आवाज केला ना तर तुला आणि ह्याला मारून ह्या समुद्रामध्ये फेकून देऊ, समजलं का? एकदम तोंड बंद ठेवायचं, त्यांनी धमकी दिली आणि माझा आवाज आतल्या आत जणू अडकला. निखिल देऊन टाकणार त्यांना जे हवं ते, मी निखिलला बोलले. ए, तुझ्या हातातली ही अंगठी काढ आणि तो मोबाईल दे. त्यातल्या एकाने माझी रिंग आणि मोबाईल काढून घेतला. ए हिरो, बघतोयस काय रागाने? चल पाकिट काढ, मोबाईल आणि जे पण तुझ्याजवळ आहे ते काढ, त्यातला एक निखिलला म्हणाला. तिला सोडा अगोदर मग देतो, निखिल म्हणाला आणि मला त्यांनी सोडलं. अनु, इकडे अजिबात थांबू नको, डायरेक्ट हॉटेलमध्ये जा, मी येतो तुझ्या पाठीमागून, निघ लवकर, तो मला म्हणाला. अजिबात शहाणपणा नको, समजलं? तू जर काही चालाकी करण्याचा प्रयत्न केला तर ह्याला जिवंत सोडणार नाही, त्यातल्या एकाने मला सुरा दाखवत धमकावलं. अनु, निघ इथून पहिली आणि मागे बघू नको, पटापट हॉटेल गाठ, निखिल काळजीने बोलत होता. काय करू मला सुचत नव्हतं. मी आरडाओरडा केला तर निखिलच्या जीवाला धोका होता आणि तिथे थांबणं सेफ नव्हतं. मी जितकं फास्ट चालता येईल तितकं चालत होते. मी बरीच पुढे आली होते. समोर थोडीफार माणसंसुद्धा दिसत होती. मी पाठीमागे फिरून पाहिलं तर निखिलला अजूनही पकडून ठेवलं होतं. आणि अनु धाय मोकलून रडत होती. आणि काय झालं अनु? एवढा वेळ शांत असलेल्या शेखरने विचारलं. त्यांनी निखिलला चाकूने भोकसलं. त्यांनी मारलं माझ्या निखिलला, माझ्या डोळ्यासमोर मारलं शेखर. मी काहीच करू नाही शकले. माझं जग तिथंच थांबलं, सगळं संपलं. त्याला खाली कोसळताना पाहिलं होतं मी. पुढचं मला काहीच माहीत नाही. ती रडत होती. नक्षत्राने तिला जवळ घेतलं आणि तिला शांत करत होती. पण अचानक अनु बोलता बोलता एकदम गप्प झाली. नक्षत्राने तिला गालावर टॅप केलं पण काहीच रिस्पॉन्स नव्हता. मनीषने पुढे येऊन पाहिलं. बेशुद्ध झाली आहे ती, मनीष म्हणाला. त्यांनी तिला बेडवर झोपवलं. तोंडावर पाण्याचा शिपका मारला. ती जराशी हलली आणि पुन्हा बेशुद्ध झाली. मनीषने तिला एक इंजेक्शन दिलं आणि थोड्याच वेळात तिला शुद्ध आली. शेखरने तिला ज्यूस दिला. ती नाही म्हणत होती तरी जबरदस्ती तिला तो पाजला आणि आराम करायला सांगून सगळे बाहेर हॉलमध्ये गेले. शेखर, मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. बघू काही मदत मिळते का. दिवस तर बरेच झालेत. बॉडी मिळणंसुद्धा मुश्किलच आहे. त्यांनी समुद्रातच फेकली असणार ती. आत्तापर्यंत समुद्रातल्या जीवांनी खाली असेल.
दुसऱ्या किनाऱ्याला गेली असती तर काहीतरी माहिती मिळाली असती. तरीसुद्धा एकदा प्रयत्न करून बघू, निशांत म्हणाला. आणि मी सुद्धा डॉक्टरांशी एकदा बोलतो. अनुची केस डिस्कस करतो. जे काही आहे ते एवढ्या 2-3 दिवसांमध्येच करायला हवं. जास्त दिवस थांबता नाही येणार. हॉस्पिटलमधून सारखे फोन येत आहेत, मनीष म्हणाला. हो, सगळ्यांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. पण अनुला अशा परिस्थितीमध्ये एकटं कसं सोडायचं, नक्षत्रा म्हणाली. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो. मनीष, तू हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी बोल. जर अनुची इथे काही गरज नसेल तर आपण तिला आपल्याबरोबरच घेऊन जाऊ, निशांत म्हणाला.